नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आमच्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. आपण चालू घडामोडीच्या सेशनमध्ये दररोज वेगवेगळ्या स्वरूपांच्या प्रश्नांचा आढावा घेतो आणि आज देखील आपण खूप चांगले प्रश्न तयार केलेले आहेत आणि हे प्रश्न तंतोतंत चालू घडामोडीच्या आधारावरती चांगल्या पद्धतीने वन लाइनर बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही तुमची जी काय साथ आहे, तुमचा जो काय प्रतिसाद आहे तो आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे चॅनल आहे ते अगोदर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचविण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच ताकदीने आम्हाला आमचं जे काही काम आहे ते काम करता येईल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काय प्रश्न आहे पहिला, तो झोमॅटो हे जे आहे ऑनलाईन ऑर्डरचा हा जो प्रकार आहे किंवा ऑनलाईन जी काही कंपनी ही काम करत आहे, या कंपनीचा जो काय नवीन ब्रँड अँबॅसेडर आहे, तर नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती झाली, तर ती शाहरुख खानचे झालेले आहे. कुणाचे झालेले आहे? शाहरुख खानचे झाले. पण अगोदर एक क्लिअर करा की ब्रँड अँबॅसेडर हा काय प्रकार असतो. तर कुठलीही कंपनी असेल, कोणतीही एखादी संस्था असेल, तर या कंपनीचं वगैरे एखादा ब्रँड अँबॅसेडर असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय माहितीये का, तर एखाद्या कंपनीचा जर XYZ व्यक्ती ब्रँड अँबॅसेडर झाला की तीच व्यक्ती काय करते, तर त्या कंपनीची सर्व जी काय ऍड आहे, ती ऍड स्वतः करण्याचा ती प्रयत्न करत असते. कळालं? म्हणून त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हटलं जातं. बऱ्याच वेळेस काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं, म्हणून तुम्ही प्रश्न सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके, आता पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. 2025च्या स्वातंत्र्य दिनाची जी काय थीम आहे, ती थीम काय आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर ती जी थीम आहे ती थीम आहे विद्यार्थी मित्रांनो, नवा भारत ही थीम आहे. नवा भारत म्हणजे काय, तर आज आपण या स्टेजला आहोत, आज आपण असे आहोत, तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याकडे विशेष लक्ष आजच्या या थीमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 2024ला विकसित भारत ही थीम होती मित्रांनो. 2000 कधी होती? ती 24ला होती. आणि ही कधी आहे? तर 2025ला. आत्ताच 2025. लक्षात आलं का तुम्हाला? स्वातंत्र्य दिनानिमित्त म्हणजे 15 ऑगस्टला ही थीम हे करण्यात आलेली, विचारात घेण्यात आलेली आहे. ओके, आता आपण थोडस पुढे जाऊयात. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो बघूयात. जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक 2025 हा पुरस्कार जिंकणारी बँक जी आहे ती कोणत्या देशाची आहे असं विचारलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपला काल पण झाला होता, आज थोडा रिपीट झालाय तो. ठीक आहे, एखादा प्रश्न असू द्या आता. तर भारत आहे. ओके, आता त्यानंतरचा प्रश्न ते पीपीटी मध्ये तसं झालं म्हणून तो प्रश्न रिपीट आला. आता पुढे बघा की 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक हा पुरस्कार कोणत्या मासिकाने प्रसिद्ध केला असा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं तुम्ही मला जरा कमेंट करून उत्तर सांगा की कोणतं मासिक असेल. तर कारण यावरती पाठीमागे एकदा आपण चर्चा केली होती, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, पुढे चला. बघा, भारताची 88वी ग्रँड मास्टर कोण ठरली आहे ते सांगायचंय तुम्हाला. 88वी ग्रँड मास्टर. परंतु ग्रँड मास्टर काय असतं मित्रांनो, तर ग्रँड मास्टर हा जो प्रकार आहे किंवा ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना बुद्धिबळाच्या खेळाच्या संदर्भात आहे. कोणता खेळ? बुद्धिबळ या खेळाशी निगडीत असलेली संकल्पना आहे. आणि याचं उत्तर काय असणार आहे, तर दिव्या देशमुख असणार आहे. ओके, आता पुढे जाऊयात आपण. बघा, भारताचा 89वा ग्रँड अँबॅसेडर पुरुष कोण आहे? आता महिला पाहिलं आपण, तर परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस पुरुष पण येईल, म्हणून पुरुष कोण आहे हे पण माहिती पाहिजे. तर पुरुष कोण आहे? रोहित कृष्ण यस हा खेळाडू ठरलेला आहे. ओके, ताश्कंद मध्ये स्पर्धा झाल्या होत्या आणि त्या ताश्कंद मध्ये स्पर्धा झाल्या आणि याचा विजय झालेला आहे. ओके, असं. आता त्यानंतरचा प्रश्न बघूयात.
एक्सरसाइज सुरक्षा चक्र 2025 सरावाची जी काय सुरुवात आहे ती सुरुवात कधी झाली असा प्रश्न मित्रांनो होती. तर ती सुरुवात झालेली आहे 29 जुलै या तारखेला झालेली आहे. ओके, एक्सरसाइज सुरक्षा चक्र म्हणाले की आपल्या देशाची जी काय सुरक्षा आहे ती सुरक्षा व्यवस्था चांगली राहावी आणि तिला कुठल्याही प्रकारचं म्हणजे बाह्यगत धोका असता कामा नये किंवा उत्पन्न होईल असं या ठिकाणी होऊ नये यासाठी ही जी हे आहे, हा जो सराव आहे हा सराव करण्यात आलेला आहे. ओके, अशा प्रकारचे सराव परीक्षेला विचारले जातात. आता त्यानंतरचा प्रश्न आपण घेऊयात. नंतर आहे बघा, मिशन सुदर्शन चक्र 2025 ची घोषणा केव्हा झालेली आहे ती तुम्हाला विचारलेलं आहे. तर ती झाली 15 ऑगस्ट 2025 या तारखेला झालेली आहे. मिशन सुदर्शन चक्र लक्षात राहू द्या. ओके, आणि बघा आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेली आहे. त्यानंतर बघा, मिशन सुदर्शन चक्राचे पूर्णत्व कोणत्या वर्षापर्यंत साध्य करायचे आहे. म्हणजे मिशन चक्र जे आहे हे या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणाचं वेगवेगळ्या भारताच्या प्रदेशाचं संरक्षण करणार आहोत. तर हे जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट कोणत्या वर्षी आपण पूर्ण करणार आहोत, तर 2035 पर्यंत ते आपण पूर्ण करणार आहोत. आणि आता एक शेवटचा प्रश्न बघा की कॉमनवेल्थ गेम्स 2023 ला होणार आहेत आणि हे जे गेम्स आहेत तर यासाठी भारताचे यजमान शहर कोणते आहे, म्हणजे कोणत्या शहरामध्ये या ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा आयोजित करायच्या आहेत. तर या गुजरातमध्ये करायच्या आहेत आणि गुजरातमध्ये जर होणार असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा की ते शहर कोणतं आहे. मी तुम्हाला राज्याचं नाव दिलंय गुजरात. ओके, तर आता तुम्ही मला याच्यामधलं हे जे शहर आहे हे शहर मला एकदा कमेंट करून सांगा याच्यामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे आजचे प्रश्न असणार आहेत. याही प्रश्नावरती तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व मन लावून फोकस करायचा आहे, अभ्यास चांगला करायचा आहे. आणि आता सध्या भरती जवळ येणार आहे त्यासाठी सर्वजण व्यवस्थितरित्या कामाला लागा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि तेवढंच तुम्ही डेडिकेशनने काम कराल तर नक्कीच तुमच्या यशामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो माझ्याकडून. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास देखील करत राहा.